नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करतोय. आज आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड मधील 6वे एक्झाम्पल या ठिकाणी पाहतोय. कालचे एक्झाम्पल तुम्ही लिहिले असतील. आजच्या एक्झाम्पलला व्यवस्थितपणे लक्ष द्या, कुठं काढलं तर लगेच विचार. ओके, तर नीट समजून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचंय लक्ष द्यायचं आहे. शो दॅट cos θ प्लस i sin θ क्यूब दिलेला आहे. ओके, cos θ प्लस i sin θ क्यूब इज इक्वल टू cos 3θ दाखवायचे. शो दॅट म्हणजे काय करायचं, प्रूफ करून दाखवा. LHS ही घ्या आणि RHS ही दाखवा. म्हणजे हे घ्यायचं आणि हे दाखवायचं. डी मोरिव थेरम आपण बघितलेला आहे. काय केलेलं आहे, डी मोरिव थेरम आपण बघितलेला आहे. cos θ i sin θ याचा क्यूब केल्यानंतर हितला जो अँगल आहे तसा खाली येतो. आपल्याला हे थेरम माहित आहे, डी मोरिव थेरम. तर डी मोरिव थेरम नुसार आपण इथे हे दाखवायचं cos θ i sin θ होतं i² इज इक्वल टू -1 असते. आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितलेलं आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण -1 उत्तर येत i² हे पाहिलेलं आहे. ओके, पुढे तर LHS घ्या. काय दिले LHS, cos θ प्लस i sin θ. cos θ प्लस i sin काय बघतोय, cos θ प्लस i sin θ. ओके, तर हे कळण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं कुठला फॉर्म्युला, a प्लस b चा क्यूब हा फॉर्म्युला येणे गरजेचं आहे. a प्लस b चा क्यूब हा 10वी मध्ये फॉर्म्युला झालेला आहे. तुम्हाला काय असतो तो फॉर्म्युला, तर एक आता असं फॉर्म्युला वगैरे सांगत असताना लिहून घ्यायचं समासामध्ये किंवा पेन्सिल लिहून घ्यायचं पुस्तकामध्ये, नुसतं तपाला बसल्याने बसायचं नाही. लक्षात. तर a प्लस b चा क्यूब म्हणजे काय असतं, a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³ तर हा फॉर्म्युला आहे. इथं प्लस आलं की सगळीकडे प्लस, इथं मायनस आले की प्लस मायनस अल्टरनेटिव्ह साइन द्यायचं त्याला. प्लस मायनस असं साइन त्याला द्यावं लागेल. तर a प्लस b चा क्यूब हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता तो फॉर्म्युला इथे ॲज इट इज वापरायचा. a प्लस b चा क्यूब म्हणजे a³ प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³. येतं लक्षात. मग आता cos θ म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी काय आहे, cos θ म्हणजे आपल्याकडे e आहे. cos θ म्हणजे काय आपल्याकडे, cos θ म्हणजे काय आहे, e आहे. cos θ म्हणजे a चा क्यूब प्लस b चा क्यूब. आता बघा, a चा क्यूब म्हणजे cos θ चा, इथं a चा क्यूब म्हणजे काय, इथं a म्हणजे हा आणि साइन म्हणजे या ठिकाणी b झालं. a चा क्यूब म्हणजे cos क्यूब θ बरोबर. परत काय दिलेलं आहे, 3 इंटू काय दिलेला आहे i. आता 3 इंटू काय दिले, 3 दिले. 3 म्हणजे काय हवा, इथला 3 बरोबर. हा 3. a चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर करा, पहिल्यांदा cos θ चा काय करा, स्क्वेअर करा. हे cos θ चा स्क्वेअर केला. इंटू काय, त्यावेळेस नुसतं b घ्या. b काय येतं, i sin θ. नुसतं b घेतलं इथं i इंटू sin θ म्हणजे b ची व्हॅल्यू इथे टाकली. परत काय करा, 3 ला 3. परत ए हाय असं लिहा. ए हाय असं लिहा म्हणजे काय करा, cos θ हाय असं लिहा, लिहिला हाय असा. परत काय करा, b चा स्क्वेअर करा. b चा स्क्वेअर करा म्हणजे b इथे काय आहे, i इंटू sin θ म्हणजे i चा स्क्वेअर i आणि sin θ चा स्क्वेअर sin स्क्वेअर. हा लक्षात असं. आणि परत काय करा, b चा क्यूब करा. b कोटा आहे, b काय आपल्याकडे i इंटू sin. त्याचा क्यूब म्हणजे काय, i क्यूब आणि sin क्यूब. तिथे असा झालं. आपण एक स्टेप केली. आपण यामध्ये काय नवीन काय नाही, फक्त आपण व्यवस्थितपणे ह्या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन फक्त सोडवू देत आहे. हे नीट समजून घ्या. तुम्हाला मी लाईन टू लाईन प्रत्येक शब्दाचं मिनिंग सांगतो. फक्त तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे किंवा तुम्ही समजून घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. तुम्हाला ते शिकण्यामधला कल लक्षात यायला पाहिजे काय आहे नेमकं. तर बघा, cos क्यूब θ. आता ह्याच्यामध्ये इथपर्यंत आपण आलो की पैकी ते फॉर्म्युला वगैरे वापरला. यात काय तुम्हाला लिहून पण घेतला हा फॉर्म्युला, तुम्ही तिथं अप्लाय केला होता फॉर्म्युला. आता काय करायचं पुढं बघा. तर इथं ही स्टेप आपली ओके झाली. आता आपल्याला ह्याच्यामधून काय कॉमन काढता येते का बघूया. कसं कॉमन काढता येईल, तर इथं 3i कॉमन काढता येते का, साइन स्क्वेअर कुठं दिसतंय बघा. आणखी इथं काय करता येईल, हे इथे काय दिसतंय तुम्हाला, i क्यूब दिसते. त्याची व्हॅल्यू तर टाकून घेऊ बघा. आता पहिल्यांदा व्हॅल्यू टाकून घेऊ बघा. हे cos क्यूब हाय असं राहू द्या. हे 3i आहे का, हे हाय असं राहू द्या. आपण काल cos स्क्वेअरच्या ठिकाणी काय टाकलं होतं, cos स्क्वेअर म्हणजे काय असतं, 1 मायनस sin स्क्वेअर असतं. हा फॉर्म्युला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तरी 3i ला 3i तुम्ही काय केलं, हाय असं ठेवलं बरोबर. cos स्क्वेअरला 1 मायनस sin स्क्वेअर ठेवलं बरोबर. इथे साइन ला काय
साइन झालं. ओके, तर पुढं काय इथं 3 ला 3i² आहे. i² ची व्हॅल्यू काय असते? -1 असते. तर i² ची व्हॅल्यू काय आली इथं? -1. म्हणजे नुसतं जर आपण i² घेतलं तर याचं उत्तर 1 असते. हे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झालेलं आहे. i² ची व्हॅल्यू काय असते? -1 असते. मग इथं i² चं उत्तर तुम्हाला या ठिकाणी काय आलं? -1. मग इथं 3 ला 3 तुमचं झालं. इथं i² उत्तर -1 झालं. cos θ ला cos θ झालं. sin² θ ला sin² θ झालं. ॲज इट इज. बरोबर. आता इथं i³ आहे. i³ ची व्हॅल्यू किती असते? तर i³ ची व्हॅल्यू असती -i असते. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलेलो आहे. i³ ची व्हॅल्यू काय, i² ची व्हॅल्यू काय, नुसते i ची व्हॅल्यू काय, i60 ची व्हॅल्यू, i100, i100 ची व्हॅल्यू सुद्धा कशी काढायची आपण शिकलेलो आहे. हे लक्षात. तरी कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झालेलं आहे. तर ही व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. म्हणजे थोडक्यात त्याला 2-3 व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या म्हणजे कसं i² = -1 असतं, i³ = -i असतं, i⁴ काय येईल? 1 येईल. तर i √ मध्ये -1. ह्या अशा बेसिक व्हॅल्यू आहेत. ह्याचा गुणाकार करून आपण i², i³, i⁴, i10 असं काढू शकतो सगळ्या व्हॅल्यू. तरी कॉम्प्लेक्स नंबरचं प्रिपरेशन तुमचं झालेलं आहे. मग ही स्टेप आपली या ठिकाणी आलेली आहे. ओके, ही स्टेप आपली पूर्ण झाली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला समजून घ्यायचं आहे हे दिलेलं आहे cos³ θ. ओके, परत काय दिले? 3i sin. इथं 3i ला 3i या ठिकाणी आपण लक्ष द्या. इथं काय दिलं? 3i ला 3i या ठिकाणी लिहिलेलं आहे. झाले cos² एक ह्याच्यावर काय केलं आपण? cos² जागेला काय म्हणलं? 1 - i² म्हणलं. इथलं sin θ आहे असलेलं 3 ला 3 लिहिलं. इथं i² जागेला मायनस आले त्यामुळे मायनस आले. cos θ ला cos θ लिहिलं. sin² ला sin² लिहिलं. i³ जागेला -i लिहिलं आणि sin³ ला sin³ लिहिलं. हे असलेलं आहे. चलो पुढं. आता cos³ ला cos³ ॲज इट इज. ओके, परत काय दिलेलं आहे? cos³ ला cos³ झालं का? बस तिथेच बस, तिथेच बस, बस तिथेच बस बस. हा, पुढं काय दिलेलं आहे? cos³ ला cos³ झालं. आता इथं 3i ला 3i झालं. ओके, 3i ला 3i झालं. पुढं काय दिलं आणखी बघा. तर ह्या 3i ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 3i इंटू काय झालं? 3i इंटू काय केलं? sin θ. कसं असं आलं? 3 sin θ ने आतमध्ये गुणलं इकडून, ह्या 3i ने याला गुणलं. काय झालं मग? 3i आणि इकडून sin ने मल्टिप्लाय केलं की 3i sin θ. बरोबर. परत काय येतं? ह्या 3i ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि sin θ ने ह्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं होईल? दुसरी स्टेप बघा. आता पहिल्यांदा काय केलं? ह्याने याला मल्टिप्लाय केलं 3i झालं. ह्याने याला मल्टिप्लाय केलं sin θ झाली. पहिली स्टेप झाली. परत ह्या 3i ने याला मल्टिप्लाय करा, sin ने याला मल्टिप्लाय करा. 3i ला 3i ॲज इट इज. sin² आहे इथलं sin θ काय आलं? sin³ θ झालं. असं मल्टिप्लिकेशन केलं, दुसरं काय नाही. आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. ही स्टेप झाली. आता i² म्हणजे काय असतं? -1 असतं. त्यामुळे ह्या i² च्या जागेला इथं प्लस असलं तर इथं काय झालं? मायनस. कारण i² ची व्हॅल्यू -1 असते. त्यामुळे 3 ला 3 ॲज इट इज. cos θ ला cos θ, sin² ला sin². i³ म्हणजे -i असतं. हे या ठिकाणी असं मानलेलं आहे. ओके, आता इथपर्यंत आलो. आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. आता ही बघा. 3 cos θ ला 3 cos θ. sin² जागेला काय म्हणलं इथं? 1 - cos². काय म्हणलं? 1 - cos². तर इथं i -i ला -i आहे. ही स्टेप तुमची पूर्ण झाली. तर शेवट स्टेप बघा. तरी cos³ ला cos³. हे 3i sin θ हाय असं, ही पण हाय असंच, ही पण आता आतमध्ये मल्टिप्लाय. ह्याने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. 3 cos θ झालं. बरोबर. ही एवढ्याने काय केलं? आतमध्ये मल्टिप्लाय केलं. परत ह्याला मल्टिप्लाय करून घे. काय होतंय बघा. इथलं 3 cos θ आणि इथलं cos². cos³ होईल. मायनस काय होईल? प्लस होईल. काय होईल? मायनस प्लस. ह्याने याला मल्टिप्लाय केलं. मायनस काय होणार आहे? इथलं मायनस आणि इथलं मायनस. मायनस काय झालं? प्लस 3 cos³ झालं. इथं काय आलं? -i sin³ θ असं आलं. ओके, इथपर्यंत आपण पोहोचलो. काय नाही, फक्त कॅल्क्युलेशन केलं. आता पुढच्या स्टेपमध्ये जायचं आपल्याला. बघा, चेक करा. ह्यामध्ये फॉर्म्युला ॲडजस्ट व्हायला लागलाय. आता कसा बघा. तर इथं एक cos³ दिसते. बरोबर. आणि इथं एक cos³ दिसते सुरुवातीला. तर इथं एक cos³ दिसते. इथं एक cos³ 3 cos³ दिसते. इथं काय दिसतंय? नुसतं cos³ दिसतंय. 3 cos³ θ आणि cos³ θ. हे म्हणजे काय झालं? 4 cos³ θ झालं. बरोबर. इथलं 3 cos³ आणि इथलं 1 cos³ म्हणजे किती झालं? 4 cos³. इथं आलं 4 cos³. ओके, परत आपल्याला काय की 3 cos θ. का बघा, इथे काय? इथला म्हणजे cos वेगळं करू आणि sin काय करू? वेगळं. बघा, हा cos आणि इथला cos काय झाला? 4 cos³ θ झालं. बरोबर. हे इथला -3
3 cos थिटा इथे लिहून टाकू. झालं एक cos वेगळं केलं. आता काय करू वेगळं, ह्याला कंस टाकून टाकू. हा आता राहिलेलं कुठलं राहिलं आपल्याकडे, ह्याचा विषय संपला, हे संपलं सगळं संपलं. आता राहिलं हे साईनचं, इथलं आणि इथलं. चला इथे किती दिले, -3 sin क्यूब दिले. इथे किती दिलंय, -sin क्यूब दिले. म्हणजे मायनस मायनस काय होईल तिथं, इथलं -i आणि इथलं -3 किती झालं मग हे, +3i sin थिटा -4i sin क्यूब थिटा असं आलं. हे लक्षात घ्या, आपल्याकडे इथं असं ही स्टेप आपल्याला मिळाली. आता पुढच्या स्टेपला आपण काय करू शकतो, आय कॉमन काढू शकतो. ह्यातनं सगळ्यातनं काय करा, आय कॉमन काढला. इथं आय दिसतंय, इथनं आय काय केलं आपण, कॉमन काढलं. जर आय कॉमन काढलं तर काय होईल बघा, कंसामध्ये आतमध्ये आय जर बाहेर आलं तर आतमध्ये काय राहील, फक्त 3 sin थिटा 4 sin क्यूब थिटा. आय कॉमन काढलं की 3 sin थिटा -4 sin क्यूब. ही स्टेप आपल्याला आली. आता पुढच्या स्टेपला आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले माहिती आहे. त्याचे फॉर्म्युले काय आहेत, तर 4 cos क्यूब -3 cos थिटा म्हणजे काय असतो, cos 3 थिटा. आणि 3 sin थिटा -4 sin क्यूब थिटा म्हणजेच काय असतो, sin 3 थिटा. मग आपल्याला हे उत्तर मिळालं, RHS आपल्याला हे दाखवायचं होतं. अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे शो दॅट. काय शो दॅट करायचं आपल्याला, नीट लक्ष द्या. आता आपलं शो दॅट काय करायचं पहा, तर नीट लक्ष द्या, व्यवस्थितपणे लक्ष द्या. कुठं काय आलं तर विचारा, पाय खाली घ्या. परत पुढे काय दिलंय, शो दॅट. काय शो दॅट करायचं आपल्याला, 4 sin थिटा cos क्यूब थिटा -4 cos थिटा sin क्यूब थिटा इज इक्वल टू sin 4 थिटा. बरोबर. तर LHS काय आहे पहा. LHS काय दिले आपल्याला, की आपल्याला LHS दिलेले, ही LHS दिलेली आहे. आपण LHS हाय अशी मांडून घेतली. LHS मांडली आहे अशी, LHS आपण हाय अशी मांडलेली आहे. आता LHS हाय अशी मांडली की काय केलं पुढं, तर LHS मांडल्यानंतर पुढे लक्ष द्या. आता 4 sin थिटाला 4 sin थिटा ॲज इट इज. ओके, पण आता ह्यात काय केलं बघा, थोडंसं लक्ष देतं, कॉमन काढलं डायरेक्ट. हवा इथं cos दिसतंय, इथं cos दिसतंय, इथं साइन दिसतंय, इथं साइन दिसतंय. जेवढं कॉमन काढता येईल तेवढं कॉमन काढू. काय कॉमन निघतंय, ह्यातला एक cos बाहेर घेऊ, ह्यातला एक cos बाहेर घेऊ. घेतला cos बाहेर, पण इथं 3 cos त्यातलं 2 राहिला आतमध्ये. येते लक्षात बघा. खरं तर कसं आहे बघा, आता इथं बघा, इथं एक साइन आहे, इथं पण साइन आहे. मग आपण काय करू, इथला एक sin थिटा आणि इथला एक sin थिटा बाहेर घेऊ. घेतला बाहेर, इथं 4 आहे, इथं 4 आहे, 4 तर बाहेर आलं, संपला विषय. तर इथला sin थिटा बाहेर घेतला, इथं 3 sin असल्यामुळे इथं 2 राहिला आतमध्ये. आणि इथं cos क्यूब 3 असल्यामुळे इथला एक cos आणि इथला एक cos बाहेर घेतला. इथं cos क्यूब असल्यामुळे एक cos बाहेर गेला, इथं 2 cos राहिले, इथला cos हायच गेला, इथं एक बी राहिला. असं तर अशा पद्धतीने कॉमन घेतलेलं आहे. काय केलेलं आहे, कॉमन घेतलं. म्हणजे 4 sin थिटा cos थिटा हे काय झालं, कॉमन एवढं घेतलं, बाकी सगळं आतमध्ये. पण हे जे फॉर्म्युला आपल्याला माहित, त्याचा फॉर्म्युला काय आहे. मग आता आपण पुढे काय केलं बघा, हे जे 2 आहे, 4 जे आहे ते कसं मानलं, हे 4 काय केलंय, 4 ची फोड कशी केली, 2 गुणुले 2 म्हणजे 4 झाले. म्हणजे 2 sin थिटा cos थिटा इथं झालं, हे हाय असा इथं फॉर्म्युला झाला. ह्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, 2 sin थिटा cos थिटा म्हणजेच sin 2 थिटा. परत cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर म्हणजे काय, cos थिटा. बरोबर. ओके, मग आता पुढे, तर ह्याच्या पुढे आणखी आता ही सुद्धा फॉर्म्युला झाला. इथं काय आला, याला एवढा थिटा म्हणा म्हटलं, ह्याला काय करणार, थिटा म्हणा. 2 sin थिटा cos थिटा म्हणजे काय, sin 2 थिटा. आता होणार हे असं कसं, तर बघा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, इकडे लक्ष द्या. जर माझ्याकडे sin 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा cos थिटा येत असेल, बघा sin 2 थिटा इज इक्वल टू sin थिटा cos थिटा येत असेल, किंवा sin, आता इथं 2 असेल, 2 थिटा असेल तर इथं थिटा येतो, इथं थिटा येतो, बरोबर का. समजा इथं जर 4 असेल तर काय, इथं 2 असले की इथं निम्म येते. इथं जर 4 असेल तर इथं काय येईल, इथं 4 चे निम्म 2 थिटा आणि cos थिटा, बरोबर येते, लक्षात येते तुमच्या. ज्या वेळेला इथं 2 थिटा त्यावेळेला इथं थिटा येते. समजा इथं जर काय असतं 6 थिटा असतं, काय आलं असतं सांगा बरं, 2 × sin 3 थिटा cos 3 थिटा. इथं 8 असतं, इथं 4 4 असतं, येते लक्षात तुमच्या. असा फॉर्म्युला येतो. तसं जर इथं 2 थिटा असेल, इथं 2 असेल तर याचा अर्थ काय झाला, इथं 2 असेल तर इथं काय यायला पाहिजे 4. म्हणजे हा फॉर्म्युला, इथं 2 असेल तर उलट काय असतं, इथं 4 असतं. म्हणून हा फॉर्म्युला आपण उलटा वापरला, तुम्हाला sin 4 थिटा मिळतं.
ही आपली RHS झाली. आलं लक्षात? तुम्हाला पुढून सगळे एक्झाम्पल सांगितलंय मी, त्यात आणखी काय राखलेलं नाही. नीट बारकाईने लक्षात. तुम्हाला प्रत्येक स्टेप मी सांगतो, स्टेप न स्टेप सांगतो. लिहून घ्यायची काही गरज नाही, हेच नीट समजून घ्या. शिकवताना नीट समजून घ्या. घरी जाऊन अभ्यास करायची लई गरज नसते. तुम्ही जर इथं कळवून घेतलं नीट, पण हे कळण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागतील. फॉर्म्युले पाठ करा. पण हे काय करतो हे तर नीट लक्षात घ्या. परत तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तुम्ही जर इथे लक्ष दिलं तर अभ्यास करताना जास्त कळतं. आता तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर अभ्यास करताना तुम्हाला जास्त फायदा होईल. आता बघा काय सांगितलंय. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर शो दॅट काय सांगितलं इथं अंडर रूट मध्ये काय दिलंय 1 + sin 2a डिवाइडेड बाय 1 - sin 2a इज इक्वल टू tan π/4 + a. tan π/4 + a. आता काय करायचं इथं LHS काय करायचं आपल्याला LHS घ्यायचं. इज इक्वल टू काय दिलंय अंडर रूट. बघा अंडर रूट काय दिलंय अंडर रूट मध्ये 1 + sin 2a डिवाइडेड बाय 1 - sin 2a. काय करावं लागतं इथं तर ह्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 + sin 2a चा. कसा फॉर्म्युला आहे तर याचे फॉर्म्युला म्हणजे 1 साठी आपण मांडू शकतो. बघा हे त्याच्या आधी 1 दिसते, मी 1 च्या जागेला काय लिहू शकतो एवढं लिहू शकतो का. sin² + cos² म्हणजे काय असतं 1 असतं ना. sin² θ + cos² θ इज इक्वल टू आपण 1 लिहू शकतो. तर इथं 1 लिहिलं मग आपण, म्हणजे ह्या 1 च्या जागेला आपण एवढं लिहू शकतो. हे तर काय sin 2a चा आपल्याकडे फॉर्म्युला पडलेला आहे. काय फॉर्म्युला 2 sin θ cos θ म्हणजे 2 sin a cos a. परत 1 म्हणजे काय परत तोच फॉर्म्युला sin² + cos². sin 2a म्हणजे काय 2 sin a cos a. आलं लक्षात. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. मग पुढे काय करता येईल बघा. पुढे काय करता येईल आपल्याला आता ह्यासाठी आपण एक आयडिया लावूया. काय आयडिया लावूया इथं बघा. a + b चा जर स्क्वेअर केलं तर काय येतं a² + b² + 2ab असतं. ab असतं 2ab असतं. a² + b² 2ab असतं का नाही. तसं इथं काय बघा a² + b² + 2ab है का. ही a² ही b², इथला a b b सेम तसं a चा स्क्वेअर b चा तर असं आपण असं लिहू शकतो त्याला उलटा फॉर्म्युला. तसं a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर + 2ab म्हणजे ह्याचा उलटा अर्थ काय a + b चा स्क्वेअर. a + b चा स्क्वेअर झाला. ओके a + b चा स्क्वेअर झाला या ठिकाणी असेल. पुढं सेम तसं इथं काय मायनस आहे. मग इथं काय झालं बघा. आता इथं तर मायनस वापरणार आपण. कुठला फॉर्म्युला वापरणार a- इथं मायनस येणार बरोबर आहे का. a² प्लस येईल इथं मायनस येईल. म्हणजे समजा आपल्यावर फॉर्म्युला a - b असता तर काय केलं असतं आपण a² - 2ab + b² केलं असतं. म्हणजेच काय a² + b² - 2ab असं केलं असतं आपण. इथं काय a - b चा स्क्वेअर म्हणजे a² + b² - 2ab बरोबर असं. मग आपल्याला ह्याच्याबद्दल काय लिहिता येईल a² + b² - 2ab म्हणजेच काय cos a - b चा स्क्वेअर असं झालंय. मग आता आपल्याकडे सोपी आयडिया झाली. काय आपल्याकडे आयडिया बघा. आता जर a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर असेल तर आपण काय केलं असतं इथं सेपरेट a चा स्क्वेअर केला असता, सेपरेट ह्या ठिकाणी b चा स्क्वेअर केला असता बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण ते सेपरेट केलं असतं. मग आता पुढे आपल्याला काय करता येईल स्क्वेअरला रूट गेला, स्क्वेअरला रूट गेला म्हणजे काय झालं बघा. तर नुसता a राहिल्यावर खाली नुसता b राहिला. तसं इथं बी काय होईल बघा. ह्या स्क्वेअरला इथला रूट जाईल, ह्या स्क्वेअरला ही रूट जाईल कारण आपण रूट सेपरेट करू शकतो. तर रूट ही जे आहे ते निघूनच जाईल. मग रूट निघून गेल्यानंतर हे वरचं रूट जे आहे ते या दोन्ही स्क्वेअरला काय झालं निघून गेलं. फक्त खाली एवढंच राहिलं आपलं बरोबर. तर आता ही एवढं राहिलं आपल्याला ऍडजस्टमेंट करत फॉर्म्युलाकडे पोहोचायचं आहे. इथपर्यंत आपण आलो बरोबर. आता पुढं काय करावं लागलं आपल्याला तर पुढं sin a + cos a आणि cos a - sin दोन्ही बाजूला आपण काय करूया cos a ने डिवाइड करू. म्हणजे न्यूमरेटर बघा इथे काय दिला न्यूमरेटर तुमचा ह्याला काय करू sin a + cos a डिवाइडेड बाय काय करू आपण cos a करू. आणि इथं पण काय करू खाली cos a - sin a डिवाइडेड बाय काय करू cos a करू. दोन्ही बाजूला cos a डिवाइड केला. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला cos a ने काय केलं डिवाइड केलं. सेपरेट करा याचं सेपरेट करा. काय बोलते sin a / cos a वर प्लस cos a डिवाइडेड बाय cos a डिवाइडेड बाय पुढं cos a डिवाइडेड बाय cos a मायनस
साइन ए डिवायडेड बाय कॉस ए झालं संपलं. काय केलंय आपण तर मग आता एक साइन बाय कॉस काय येईल? साइन बाय कॉस म्हणजे काय? टॅन. कॉसला कॉस गेलं प्लस 1, कॉसला कॉस गेलं 1 मायनस टॅन ए. आता हे उलट मांडू. उलट कसं मांडू? इकडे घेऊन इकडे घेऊ म्हणजे काय 1 प्लस टॅन ए डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए. आलं का तसं? 1 प्लस टॅन ए 1 मायनस टॅन ए. सोडव जायचं इथपर्यंत. ओके. आता पुढच्या स्टेपला बघा काय करायचं. आता हे जे आहे 1 आपल्याला माहित आहे टॅन 45 म्हणजेच टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू 1 असतं. हे टेबल आपण 10वीचा पाठ केलेला आहे. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असती? 1 असते टेबलमध्ये. आणि टॅन पाय बाय 4 म्हणजेच काय असतं? 45 असतं. तर त्याची व्हॅल्यू किती असते? 1. म्हणून आपण ह्या 1 च्या ठिकाणी टॅन पाय बाय 4 लिहू शकतो. आणि टॅन ए ला टॅन ए हा असा लिहिला इथं. ह्या 1 च्या ठिकाणी काय लिहू शकतो? अजून टॅन पाय बाय 4 लिहू शकतो. कारण टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. म्हणून ह्या 1 च्या ठिकाणी परत टॅन किंवा थांबा एक मिनिट, त्या 1 च्या ठिकाणी नाही इकडे बघा. आता हे वरचं तर लिहिलं. या 1 च्या ठिकाणी काय लिहिलं? टॅन पाय इथलं तुम्हाला बाजूला दाखवा सोडून इकडे बघा. आपण कुठपर्यंत येऊन थांबलो आता? 1 प्लस टॅन ए डिवायडेड बाय 1 मायनस टॅन इथपर्यंत आपण आलो. बघा मी जर हे असं लिहिलं, लक्ष द्या, मी जर असं लिहिलं 1 प्लस टॅन ए डिवायडेड बाय 1 मायनस 1 इंटू टॅन ए, काय फरक पडला का? काय एक न गुणल्यावर काय फरक पडत नसतो. पण मला 1 ची व्हॅल्यू माहित आहे. ती किती आहे 1 ची व्हॅल्यू? टॅन पाय बाय 4 प्लस टॅन ए डिवायडेड बाय 1 मायनस ह्याची व्हॅल्यू किती आहे 1 ची? टॅन पाय बाय 4 इंटू टॅन ए. ओके, आलं लक्षात? म्हणजे याच्यावर तुम्ही समजून घ्यायचं आपल्याकडे फॉर्म्युला कुठला? टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आला तो फॉर्मॅट? फॉर्म्युला आपल्याकडे आहे असा. कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे? हा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी. काय आहे? टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हे का फॉर्म्युला असा आपल्याकडे? टॅन ए प्लस बी इज इक्वल टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. बरोबर आहे का? हे लक्षात ठेवा. तसं इथे काय होईल मग? टॅन ए कोण आहे इथं? पाय बाय 4. बी कोण आहे? ए. आलं लक्षात? टॅन ए प्लस बी कसं लिहिणार मग? टॅन ए टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. आलं लक्षात? हा फॉर्म्युला तिथं वापरलेला आहे. हा फॉर्म्युला तिथं वापरला झालं. मग आपल्याला मिळायला माहित असं आलं हे लक्षात. म्हणजे त्यात आपल्याकडे आलाड अँगल आहे. कुठला आहे आपल्याकडे आलाड अँगल? आपण आलाड अँगल शिकलो. टॅन पाय बाय 4 प्लस ए पर्यंत त्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. ती व्हॅल्यू आपण पुढे टाका किंवा डायरेक्ट आपल्याला काय प्रूफ करायचं बघा. आता हो दिले हेच दाखवायचं होतं. झालं आपलं उत्तर आलं RHS. कळलं? आपल्याला हेच दाखवायचं होतं प्रूफ मध्ये. बघा लक्षात दिलं तर ट्रिग्नोमेट्री फार सोपं आहे. म्हणजे अवघड असं काहीच नाही याच्यामध्ये. एकदम सोपं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही सोडवू शकता. आता काय दिले पहा. तर साइन एक्स बाय 2 आणि कॉस एक्स बाय 2 टॅन एक्स बाय 2 इफ टॅन एक्स इज इक्वल टू 4/3 दिलेलं आहे. एक्स लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. एक्स काय केलाय? सेकंड क्वाड्रंट मध्ये लाइज केलेला आहे. बघूया. साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 टॅन एक्स बाय 2. टॅन एक्स म्हणजे काय? 4/3 आणि एक्स लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. we know that 1 plus tan square theta is equal to sec square theta. येतं लक्षात? आता बघा फाइंड म्हणले काय काय काढायचं आपल्याला? लक्ष द्या रे. थोडा वेळ फॅन बंद कर. तिकडून दोन करते ते शेजारचे बंद. हा करते बंद. राहू दे.
आता लक्ष द्या व्यवस्थितपणे. आता काय करा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हळूहळू आवाज तुमच्याकडे परत वेगळ्या पद्धतीने ऐकू यायला लागलेला आहे. आता नीट लक्ष द्या. तर sin x/2 काढायचा आहे, cos x/2 काढायचा आहे, tan x/2 काढायचा आहे. तर tan x म्हणजे किती दिलाय तुम्हाला 4/3. x लाइज इन सेकंड क्वाड्रंट. x कुठे येतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. त्या सेकंड क्वाड्रंट मध्ये काय काय पॉझिटिव्ह असतं, गाडी सरच पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. काय पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये, काय काय पॉझिटिव्ह आहे, हा साइन आणि कोसेक. लक्षात ठेवा. आता आपल्याला tan x ची किंमत या ठिकाणी दिलेली आहे. हा प्रश्न 100% प्रश्न येतो IMPI अशा टाइप मध्ये असतो एक प्रश्न. बघा आता दिलंय काय त्यांनी, वी नो दॅट. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे का 10वी मधली, 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा किंवा sec स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर. हीच आयडेंटिटी उलट्या पद्धतीने लिहू शकतो आपण. या tan ला इकडे घेतल्यावर काय होईल, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येईल 1. ही पण आपण पाठ केलेला लक्षात ठेवलेला आहे. तरी tan इकडे गेली मायनस होईल म्हणजे ते इज इक्वल टू 1च राहील फक्त. sec स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर इज इक्वल टू 1. आलं लक्षात. तर असं आहे ते, लक्षात घ्या. येतं लक्षात. पुढे 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. मग पुढे काय करता येईल, sec स्क्वेअर x इज इक्वल टू कसं, tan स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, म्हणजे tan x किती दिलाय आपल्याला 4/3 दिलाय. म्हणजे tan ची थोडक्यात व्हॅल्यू दिली आपल्याला tan ची. इथे काय आपल्याकडे फॉर्म्युला, आपल्याकडे फॉर्म्युला काय 1 + tan x त्याचा स्क्वेअर असेल तर आपण sec x चा स्क्वेअर असं लिहू शकतो. आपल्याकडे फॉर्म्युला ओरिजिनल असा स्टँडर्ड. ही स्क्वेअर कधी कधी आपण आत लिहितो किंवा असं बाहेर लिहिलं तरी चालतं. हे sec स्क्वेअर थीटा लिहिले किंवा असं लिहिलं तरी चालतो. दोन वेळा असतात अर्थ असतो. मग tan x किती दिला आपल्याला 4/3 4/3. मग आता यात लिहू टाकूया आपण. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे 1 + आता हेच उलट मांडू. कसं मांडू, हे इकडे घेऊ. काय 17 sec x त्याचा स्क्वेअर 1 + tan x त्याचा स्क्वेअर बरोबर. sec x त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 + tan x काय आपल्याकडे किती दिला tan x 4/3. मग इथं 4/3 चा स्क्वेअर करू. 16 1 + 4 चा वर्ग 16/3 चा वर्ग 9 9 1 9 अधिक 16/9 म्हणजे 25/9 आलं. इकडे काय आलं sec स्क्वेअर x इज इक्वल टू 25/9 आलं. आलं का. इथपर्यंत आलं. पण इथपर्यंत पोहोचल्यानंतर परत लक्ष द्या कसं केलं. आता आपण इथपर्यंत पोहोचलो. काय आलं आपलं शेवट sec स्क्वेअर x इज इक्वल टू 25/9. इथे काय आहे स्क्वेअर आहे. आपल्या व्हॅल्यू कशी काढायची आहे फक्त sec x ची. मग काय करू, दोन्ही बाजूचं रूट घेऊ. दोन्ही बाजूचं काय घेऊ रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग काय होईल या स्क्वेअर रूटला रूट स्क्वेअरला रूट निघून जाईल. म्हणजे राहिलं फक्त काय येतं sec x. उत्तर येईल प्लस मायनस काय 25चं वर्गमूळ 5 येईल. 9चं वर्गमूळ 3 येईल. पण त्याला प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. 5/3 ला कुठल्या क्वाड्रंटमध्ये sec x कसा असतो कुठल्या दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. म्हणून या ठिकाणी sec x ची व्हॅल्यू काय घेतली निगेटिव्ह. कळलं का निगेटिव्ह का घेतलं. x कसा आहे sec x त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे ना. म्हणून या ठिकाणी दोन व्हॅल्यू आले आपल्याला. 5/3 हे नाही तर प्लस 1 झाले मायनस 1 झाले. मग आता दोन व्हॅल्यू घेऊन चालत नाही. sec x ला एक घ्यावं लागेल. मग कुठले असणार सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहे. म्हणून या ठिकाणी sec ची व्हॅल्यू या ठिकाणी काय घेतली आपण निगेटिव्ह घेतली. sec x इज इक्वल टू -5/3. कशामुळं क्वाड्रंट दुसरा आहे म्हणून. परत sec चा उलटा केलाय काय होतो cos. बघा आता sec ची व्हॅल्यू आपल्याला हे मिळाली का. sec चा उलटा काय असतो 1/cos असतो बरोबर. मग आपण ती व्हॅल्यू काढूया. cos कसा काढतो मग आपण cos x म्हणजेच 1/sec x असतं. तर 1 आपण sec x किती आपल्याकडे 5/3 आहे. मायनस हे 3 वर जाईल मग 3/5 येईल. आलं असे. cos म्हणजे sec च्या उलटा असतो बरोबर आहे का. तुम्हाला sec असा दिलाय उलट कर त्याच्या म्हणजे काय होईल
3 वर जाईल 5 खाली येईल 3/5 येईल. कॉस आणि सेक मध्ये उलट रिलेशन आहे झालं. मग आपल्याला कॉस मिळाला सेक मिळाला. आता आपण साइन एक्स काढूया. साइन एक्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे साइन एक्स इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस एक्स स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर कॉस एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला एवढी मिळाली. तर या कॉस एक्सच्या जागेला व्हॅल्यू टाकू किती 1 मायनस कॉस एक्स म्हणजे किती आहे 3/5. त्याचा काय इथं स्क्वेअर आहे स्क्वेअर केला 1 ला 1 आहे 3 चा वर्ग 9 5 चा वर्ग 25 बरोबर. सोडवून घ्या सगळं 25 एके 25 इथं गुणाकार करून घ्या 25 वजा 9 भागिले परत 25 हे 16 खाली 25 येईल प्लस मायनस 4/5 आलं 4/5 असं सोडवलं की परत कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते साइन एक्स कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे दुसऱ्या. साइन कसा असतो तिथं म्हणून इथं काय 4/5 आता याला 2 उत्तर ना 4/5 ला 2 उत्तर आहेत ना एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक काय प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 शेत पॉझिटिव्ह म्हणजे इथे काय आलं साइन एक्स इज इक्वल टू 4/5 आलेलं झालं. त्याच्या पुढं आपण साइन x/2 काढणार आहे. आता किती साइन x/2 आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन x/2 चा. कुठला फॉर्म्युला आहे साइन x/2 चा बघा. आता तो कुठला फॉर्म्युला आणला बघा किती फॉर्म्युला लागतात. तर आपल्याला फॉर्म्युला होता कुठला 2 sin x इज इक्वल टू 2 sin square x इज इक्वल टू 1 मायनस cos x. इथे 2x होता हा फॉर्म्युला आपण बघितला 1 मायनस cos 2x इज इक्वल. आता तुम्हाला कुठला फॉर्म्युला आणता असलं बघा इकडे बघा असा एक फॉर्म्युला होता आपल्याला cos 2 थीटा इज इक्वल टू काय होता 2 sin square x मायनस 1 असा फॉर्म्युला बघितलाय नाही होते काय होते इकडे होता असं. तर मग हा 1 मायनस 2 sin square थीटा असा बरोबर आहे का. हा फॉर्म्युला बघितला तुम्ही फॉर्म्युला नंबर 3 cos 2 थीटा 4 फॉर्म्युले होते बरोबर. तर त्यातला तिसरा फॉर्म्युला. आता आपण कशाची किंमत काढायची आपल्याला इथं sin x/2 ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची sin x/2 ची. मग यातला हाफ अँगल काय असेल जर cos ला असा असेल तर हाफला काय असेल समजा इथे जर cos थीटा असतं तर इकडे काय झालं असतं 2 sin हे तर 2 थीटा असेल तर 1 थीटा आहे म्हणजे ते काय आलं असतं θ/2 आलं असतं बरोबर. मग आपण काय करूया हे इकडे घेऊन घे इकडे घे मायनस हा इकडे आल्यावर काय होईल प्लस sin square θ/2 आणि 1 मायनस cos थीटा असा येईल बरोबर. मग आपल्याला इथे 2 नको आहे इकडे पाठवलं म्हणजे काय झालं sin square θ/2 इज इक्वल टू 1 मायनस cos थीटा डिवाइडेड बाय 2. येते लक्षात हा येते लक्षात ओके ना. हा आता इथे किती आहे स्क्वेअर इथे काय स्क्वेअर आहे. दोन्ही बाजूचं रूट घेऊ आपण रूट घेतलं का तरी स्क्वेअर रूट निघून गेलं sin θ/2 आलं म्हणजेच काय झालं अंडर रूट मध्ये 1 मायनस cos थीटा डिवाइडेड बाय 2 आलं लक्षात. यांचं बटन चालू कर आलं का sin θ/2 इज इक्वल टू अंडर रूट हा बस बस शांत बसा sin θ/2 अंडर रूट 1 मायनस cos थीटा डिवाइडेड बाय 2 आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला कळलं का इकडे बघा sin θ/2 ची व्हॅल्यू किती येते मग 1 मायनस cos थीटा डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मग तुम्ही म्हणणार आता इथं आपल्याकडे जर इथे x घेतलं तर काय येईल मग इथे x आलं इथं बी x आलं म्हणून इथं डायरेक्ट लिहिले sin x/2 इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस cos x डिवाइडेड बाय 2 कुठून आले तर ते फॉर्म्युला येतं. हे कुठला फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला आहे असा हा काय आहे फॉर्म्युला. कालचे 4 फॉर्म्युले आहेत तेच उलटे सुलटे लिहायचे. काय करायचे ते कालचे cos चे sin चे फॉर्म्युला ते उलटे सुलटे लिहून त्याच्यानं एक 8 फॉर्म्युले तयार करायचे प्रॅक्टिस करून तर कशी प्रॅक्टिस करतो तुम्हाला मी सांगतो. तर sin x/2 इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस cos x डिवाइडेड बाय 2. cos x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे किती आहे cos x ची व्हॅल्यू 3/5 टाकायची आहे व्हॅल्यू टाकली का मायनस 3/5 टाकली. आता हे मायनस मायनस काय होईल वर प्लस म्हणजे कसं येईल बघा आता वर 1 प्लस 3/5 डिवाइडेड बाय 2 सोडा पुढे काय येईल 5 एके 5 अधिक 3 भागिले 5 भागिले 2 परत 5 आणि 3 8 भागिले लाईट 5 उलटून गेले 5 10 येईल म्हणजे किती येईल 4/5 असेल म्हणजे 4 चा वर्ग किती आलं 2 खाली रूटचं निघणार नाही म्हणून रूट 5 आहे असं
तर या ठिकाणी 2√5 आला. सेम cos x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. 1 + cos 2 थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा असतं. 1 + cos 2 थिटा = 2 cos स्क्वेअर थिटा. हा फुल अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला cos थिटा = 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. हा हाफ अँगल फॉर्म्युला. तर ह्याच्यावर जर आपण काय केलं, cos थिटा बाय 2 ची व्हॅल्यू जर काढली तर काय होईल मग, cos थिटा बाय 2 = 1 + cos थिटा डिवायडेड बाय 2 अंडर असं. तर जर ही cos थिटा बाय 2 चा फॉर्म्युला, सगळे फॉर्म्युले तर उलटे सुलटे मांडलेले, तर इथं cos थिटा x बाय 2 चा फॉर्म्युला मांडला असा. cos x बाय 2 ची व्हॅल्यू टाकली तर सोडवलं असं मिळालं. साइन मिळाला आणि cos ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. आपल्याला काढायला tan x बाय 2. आपण काय काय विचारलं तरी sin x बाय 2 काढा, cos x बाय 2 काढा आणि tan x बाय 2 काढा. तर आपल्याला tan x बाय 2 काढायचा आहे. मग tan x बाय 2 कसा येईल, tan x बाय 2 म्हणजेच काय असतं, sin x बाय 2 डिवायडेड बाय cos x बाय 2. tan म्हणजे काय असतं, sin बाय cos असतं. मग येतं sin x बाय 2 ची व्हॅल्यू 4/5 आहे, cos x बाय 2 ची व्हॅल्यू 1/5 आहे. टाका व्हॅल्यू, मग आता तिरकस गुणाकार येईल. काय लिहितं, 4/5 भागिले 1/5 आहे. तर हे काय होतं बघा, 4/5 गुणुले 5 भागिले 1 असं उलटून गुणले होतं. हे 5 ला 5 गेला, आता उरलं किती, 4. 4 चं वर्ग किती, 2. आलं 2 उत्तर. तर ते सगळ्याचं उत्तर तुम्हाला tan x बाय 2 चं उत्तर किती मिळालं, 2. म्हणजे sin x बाय 2 चं मिळालं, cos x बाय 2 चं मिळालं आणि tan x बाय 2 चं मिळालं. अशी उत्तर तुम्हाला सगळे मिळालं. हे प्रॅक्टिस करून कोण येणार आहे असं सहज कळत नसतं. 10 नंबरचं एक्झाम्पल बघा. नाही कळलं तरी विचार, आपण परत प्रॅक्टिस करा. आधी फॉर्म्युला पाठ करा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan pi by 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan pi by 8. tan pi by 8 म्हणजे काय, x ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, pi by 8. आता इथे काय करू आपण, ऍडजस्टमेंट. ही काय आहे, ऍडजस्टमेंट आहे. कसली ऍडजस्टमेंट आहे बघा, x = pi by 8 आहे का, हे असं लिहू, pi by 4 गुणुले 2 लिहिलं. काय फरक पडला का, काहीच नाही. मग आता ही जी 2 आहे ती इकडे भागाकार, इकडे गेल्यावर काय होईल, गुणाकार. म्हणजे काय होईल, 2x = pi by 4. म्हणजे असं पण लिहू शकतो मी, असं पण लिहू शकतो, x = pi by 8 किंवा 2x = pi by 4. म्हणून इथं दिअर फोर म्हणलं डायरेक्ट लिहिलं. किती डोकं चालू लागते बघा, हे लक्षात ठेवा. झालं असं लिहिलंय. मग आपल्याला हा फॉर्म्युला tan 2x चा सांगा काय, tan 2x चा पहिला फॉर्म्युला 2 tan x divided by 1 minus tan x square x. ओके, tan 2x = हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला. tan 2x = 2 tan x divided by 1 minus tan square x. ओके, चलो. तर आपल्याकडे काय, 2x म्हणजे किती व्हॅल्यू आहे, 2x म्हणजे किती आहे, pi by 4 आहे. 2x म्हणजे किती आहे आपल्याकडे, 2x म्हणजे pi by 4 आहे. हा मॅडम, हॅलो हॅलो, तर tan 2x दिले, तर इथं 2x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, pi by 4. टाका इथं pi by 4 टाकलं. इथं x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, x ची व्हॅल्यू किती आहे, pi by 8 आहे. x ची व्हॅल्यू बोला मॅडम, कुठली पूजा माने, नाही 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 नाही, काय म्हणली का ते, नाही त्यांचं डॉक्युमेंट आपल्याकडे आलं नाही तर कसं बनणार. तर tan 2x दिले इथं बरोबर. तर 2x जायला आपण pi by 4 घेतले. ओके, मग आता इथं pi by 4 म्हणलं की x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, pi by 8. x ची व्हॅल्यू किती आहे, pi by 8. डोक्यात बसतंय, काय करतोय कळतंय काय बघा. इथं तुम्हाला x ची व्हॅल्यू किती दिली, pi by 8 दिली. मग 2x म्हणजे किती झाला, pi by 4 झाला. tan 2x चा फॉर्म्युला आपल्याकडे शासनाने दिलेला आहे, तो इथं लिहिला. 2x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, pi by 4. x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, pi by 8. नुसती टाकली फॉर्म्युल्यात व्हॅल्यू, काय सुद्धा डोकं चालवलं नाही. मग आता ह्याचे आपल्याला उत्तर माहित, काय उत्तर आहेत, तर लेट y आपण काय घेणार आहे आता, pi by 8. y म्हणजे काय घेणार आहे आपण इथं, pi by 8.
ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पाय बाय 8 दिसेल तिथे काय घ्या, वाय घ्या. मग इथं पाय बाय 8 दिसते, इथं वाय लिहिलं बघा. इथं काय लिहिलं, वाय लिहिलं. इथं पाय बाय 8 दिसते, इथं काय करा, वायचा स्क्वेअर होईल. इथं काय झालं, वायचा स्क्वेअर झाला, कारण स्क्वेअर आहे ना तिथं. आपण काय पुट केलं इथं, तर tan पाय बाय 8 च्या ठिकाणी आपण काय केलं, जिथं tan पाय बाय 8 दिसलं तर वाय पुट करायचं. मग स्क्वेअर असलं तर स्क्वेअर करायचं, स्क्वेअर केलं असं झालं. मग ओके, अशी स्टेप आली. सोडवून घ्या. मग ह्याला इकडे मल्टिप्लाय करून घ्या. इथं डिवाइडला इकडे गेलं काय झालं, मल्टिपल आलं. मल्टिपलला इथं डिवाइड टू वाय हाय असं. आता हे काय करा, कॅल्क्युलेशन. कसं कॅल्क्युलेशन करणार आता हे, तर आपल्याला आलेला आहे इथपर्यंत आपण 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y आलेला आहे. हे एका बाजूला आपण करून घेऊ कॅल्क्युलेशन सगळं. तर सगळं इकडे पाठवूया. म्हणजे काय होईल, 0 इज इक्वल टू 2y प्लस वाय स्क्वेअर मायनस 1. म्हणजे थोडक्यात काय केलं, वाय स्क्वेअर प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. झालं का, काय आलं, वाय स्क्वेअर एक्स प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. डोक्यात बसते, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. कुठपर्यंत आलं इथपर्यंत आपण. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सोडवायचे कुठल्या फॉर्म्युल्यानं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला. तर हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला इथं आपण वापरणार आहे. तर त्या फॉर्म्युल्याने तुम्हाला ह्या मग व्हॅल्यू काढावं लागतं. ए ची किंमत काढायची, बी ची काढायची, सी ची व्हॅल्यू काढायची आणि ह्यामध्ये ह्या पद्धतीने व्हॅल्यू काढायची. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायची 10वी मध्ये झालेलं आहे तुम्हाला. ओके, बरोबर आहे का. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं तुम्हाला वाय ची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळून जाईल. मग तुम्हाला वाय इज इक्वल टू काय मिळालं, -1 प्लस मायनस अंडर रूट 2 मिळालं. झालं. तर वाय ची व्हॅल्यू अशी मिळाली. काढली वाय ची व्हॅल्यू आपण. तर पाय बाय 2 लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. पाय बाय 8 म्हणजे किती साधारणपणे, किती येईल पाय बाय 8, 180 भागिले 8 किती येईल, 8 दुनी 16, 8 दुनी 16 उरलं किती 20, परत 8 दुनी 16, 22 च्या आसपास अँगल येईल. म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल आला. पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल आला म्हणजे y इज इक्वल टू पाय बाय 8 बाय पॉझिटिव्ह, कारण पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळंच पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे ह्याचं उत्तर जे आलेलं आहे असं ते तुमचं काय होईल, पॉझिटिव्ह राहणार आहे. मग tan पाय बाय 8 इज इक्वल टू तुम्हाला जे उत्तर या ठिकाणी मिळालं ते तुम्ही लिहा. मग इथे काय मिळालं तुम्हाला, y म्हणजेच काय आपला, y बद्दल आपण काय पुट केलं तर y इज इक्वल टू tan पाय बाय 8. tan पाय बाय 8 ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू ही आली -1 प्लस मायनस अंडर रूट 2, पण प्लस घ्यायचं आहे म्हणजे -1 प्लस 2, म्हणजे इकडे गेल्यानंतर +2 -1 प्लस मायनस पैकी प्लस घ्यायचं का पहिल्या क्वाड्रंटमध्ये असल्यावर. तसं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आता लक्ष द्या व्यवस्थित. हे बघा, हे तुम्हाला LHS दिलेले दाखवायचं काय, तुम्हाला 3/2 दाखवायचं. काय करायला लागेल LHS मध्ये, हे दिलेलं आहे cos स्क्वेअर x, परत cos स्क्वेअर इन ब्रॅकेट x पाय बाय 3 प्लस पुढे काय दिलं आहे cos स्क्वेअर x मायनस पाय बाय 3. इथे काय 3/2 आपल्याला दाखवायचं सोडून ते. चला LHS मांडा. LHS या ठिकाणी आपण घेतलेली आहे, LHS घेतली. त्याच्या पुढं cos स्क्वेअर म्हणजे काय असतं, 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2, 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2. येतं लक्षात, इथपर्यंत कळलं. cos स्क्वेअर म्हणजे लक्षात घ्या, cos स्क्वेअर म्हणजे काय असतं, कुठला फॉर्म्युला आहे. cos स्क्वेअर x च्या जागेला काय लिहू शकतो आपण, ए पोरांनो पुढे लक्ष द्यायचं. इकडं काय दिलंय, 1 प्लस cos 2x म्हणजेच काय असतं, 2 cos स्क्वेअर x असतं. हा स्टँडर्ड फॉर्म्युला, हा पाठ करायचा, मरत नाही पाठ केल्यावर. मग आता या 2 ला इकडे पाठवल्यावर काय होईल, 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू cos स्क्वेअर x. म्हणजे cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2. म्हणून
या कॉस स्क्वेअर जागेला डायरेक्ट असं लिहिलं. कुठनं आलं? फॉर्म्युल्यावरून. परत इथं कॉस स्क्वेअर एक्स तोच फॉर्म्युला, फक्त अँगल वेगळा. इथे काय थिटा आहे समजा, आहे का, तर इथे लिहिला आहे का, आला का. इथे कसं होतं? कॉस स्क्वेअर एक्स, त्याच्याबद्दल काय आलं? असं आलं. तर इथं काय आपल्याकडे आता इथं एक्स असलं की इथं 2x यायचं, बरोबर. आता इथे काय एक्स म्हणून असं आहे, 2x म्हणजे काय, ह्याला फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं, आलं का, 2 न मल्टिप्लाय असं. बघा की इथे एक्स असलं, इथे काय आलं? 2x आलं. आता इथं काय एक्स म्हणजे कोण आहे? एक्स बाय एक्स प्लस पाय बाय 3 म्हणजे 2 न मल्टिप्लाय करा, 2 न मल्टिप्लाय केले झालं. फॉर्म्युला आहे फक्त, इथं फॉर्म्युला वापर. तसा इथं मी कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला कळतोय तुम्हाला कुठला फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे. काय कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय? कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आहे 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस cos 2x cos 2x डिवाइडेड बाय 2. 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी असा फॉर्म्युला आला. ओके. प्रत्येक ठिकाणी इथं फॉर्म्युला वापरला असं आलं, इथं फॉर्म्युला वापरला असं आलं, इथं फॉर्म्युला वापरला असं आलं. ओके. तिन्ही ठिकाणी तो फॉर्म्युला वापरला. पण फॉर्म्युला कळतोय का तुम्हाला? बघा ह्या कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी इथे एक्स असले की इथं काय येते? 1 प्लस cos 2 फॉर्म्युला आहे जेवण. कॉस स्क्वेअर एक्स जागेला आपण काय लिहू शकतो? हे कॉस स्क्वेअर. इकडे परत सांगतो फॉर्म्युला तुम्हाला. हा तर फॉर्म्युला मान्य आहे का? कुठला? cos 2x इज इक्वल टू काय असतं? cos 2x इज इक्वल टू काय असतं? 2 cos स्क्वेअर x मायनस 1. हा फॉर्म्युला आहे का? काल बघितला का हा फॉर्म्युला? cos 2x मी थिटा बघितले आपण, 2x म्हणलं काय थिटा म्हणलं काय. हा फॉर्म्युला आपण पाठ केलाय. ह्या फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला कसा तयार होतो ह्याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. फॉर्म्युला तयार करायचा. आता हे मायनस 1 इकडे घेतल्यावर काय होईल? cos 2x मायनसचं प्लस होईल, प्लस 1 इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर एक्स. या टूला इकडे डिवाइडला पाठवा म्हणजे काय होईल? cos 2x प्लस 1 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. म्हणजे cos स्क्वेअर जागेला मी काय लिहू शकतो? इथं cos 2x प्लस 1 आहे, आपण असं लिहू 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू काय आलं? cos स्क्वेअर एक्स. इथे 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय काय? 2 असं. cos स्क्वेअरची किंमत काय? 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2. ज्या ज्या ठिकाणी इथे एक्स अँगल आहे त्याची दुप्पट करून इथं लिहायचं आणि 1 प्लस लिहायचं असं, खाली डिवाइडेड बाय 2 लिहायचं. इथला एक्स अँगल इथलं दुप्पट करून लिहायचा, खाली 2 लिहायचं तर 1 लिहायचं. बघा इथे एक्स अँगल दुप्पट करून लिहिला इथं. आता इथे एक्स अँगल आहे दुप्पट करून लिहिला इथं, बाकी सेम. इथं दुप्पट करून लिहायचा, बाकी सेम. असं लिहायचं. आता परत पुढची स्टेप हे झालं. आता सगळ्याच्या खाली डिनॉमिनेटरला इथं 2 दिसतंय, इथं 2 दिसतंय, इथं 2 दिसतंय. ते 1/2 सगळ्यातनं कॉमन काढू. काढलं मग आतमध्ये फक्त एवढं राहिलं. आता ही स्टेप बघा, नीट लक्ष द्या. ही स्टेप आपण नीट सोडूया काळजीपूर्वक. ही स्टेप जी आहे ती नीट समजून घ्या कशी स्टेप येते ती. बघा आता खाली बेस तर सगळ्याचा काय सेम आहे, बरोबर. मग असं लिहिलं काय? 1 प्लस cos 2x परत प्लस 1 प्लस cos 2 इंटू एक्स प्लस पाय बाय 3 पर शेवट 1 प्लस cos 2 इंटू एक्स मायनस पाय बाय 3 डिवाइडेड बाय सगळ्याला 2च आहे, बरोबर. पण इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे म्हणजे काय झालं? 3 झालं. ते काय झालं? 3. म्हणून एवढं इथे 3 आलं, बरोबर. 3 आणि इथं cos 2x आहे, cos 2x आहे. cos 2x प्लस पाय बाय 3 आलं इथं. cos 2 इथं असं आलं आणि 2 सगळ्यात नाही 1/2 आहे. ते काय झालं? पूर्णपणे बाहेर काढलं. मग इथं 1/2 लिहिलं, मग इथंही 1/2 बाहेर काढलं. ओके. अशा पद्धतीने 1/2 झालं. आता पुढं हे 3ला 3 आहे असं, cos 2x ला cos 2x आहे असं. तर ह्याचं उत्तर काय येतं बघा. हे जे आहे ते कसं मांडलंय बघा. आता इथं बघा, आता cos 2x दिले आणि इथं काय दिलंय तुम्हाला? cos 2x प्लस 2 पाय बाय 3 आणि खाली cos 2x मायनस 2 पाय बाय 3 दिलेलं आहे. हे पहिलं दोन्ही सेम राहू दे. इथलं 3 आणि हे आहे असं राहू द्या. हाय असं ठेवलं.
तर ह्या दोन्हीमध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन आपण करूया. काय करता येईल दोन्हीमध्ये बघा. कुठला फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला? cos c प्लस cos d हा फॉर्म्युला इथं वापरूया. कुठला? cos c प्लस cos d. काय फॉर्म्युला सांगतो ते सांगा बरं. cos c प्लस cos d चा काय आहे तो फॉर्म्युला? फॉर्म्युला सांगा की 2 cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 आणि cos c मायनस d डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला cos c प्लस cos d इज इक्वल टू 2 cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 cos c मायनस d डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला इथं cos c काय आता बघा. cos c म्हणजे cos c प्लस cos d बरोबर. cos c प्लस cos d मग इथं वापरूया. काय होईल मग आता? मग 2 cos c ची व्हॅल्यू किती आहे? c किती येते? 2x प्लस 2 पाय बाय 3 डिवाइडेड बाय 2. c प्लस d करायचं. ही c प्लस d किती आहे आपल्याकडे? 2x मायनस 2 पाय बाय 3 डिवाइडेड बाय 2 इंटू cos c मायनस d म्हणजे 2x प्लस 2 बाय 3 मायनस 2x मायनस 2 बाय 3 डिवाइडेड बाय 2 असं. मग पुढं आता हे सोडवलं. 2 पायला इथलं 2 पाय 2x काय होईल? cos 4x बाय 2 इंटू cos आता काय कॅन्सल होईल? मायनस आहे. हे मायनस मायनस बाहेर निघून जाईल. इथं मायनस इथलं मायनस मायनस प्लस होईल. तर इथं 2 इंटू 2 पाय बाय 3 असेल डिवाइडेड बाय 2. हे 2 ला 2 काय होऊन जाईल? कॅन्सल. हे 2 एक 2 2 जा 4 म्हणजे 2 cos 2x इंटू cos 2 पाय बाय 3 असं तुम्हाला फायनल उत्तर मिळून जाईल. म्हणून येतं बघा 2 cos 2x 2 पाय बाय 3 असं आलं. तर तुमचे जर फॉर्म्युला पाठ नसेल तर काहीच कळणार नाही. हा फॉर्म्युला जर नसेल येत तुम्हाला जे 4 फॉर्म्युले आहेत cos c प्लस cos d cos c मायनस cos d sin c प्लस sin d sin c मायनस sin d हे 4 फॉर्म्युले पाठ असावे लागतात. ते परत अप्लाय करायचे पाठ असावेच लागतात. काहीच करता येत नाही फॉर्म्युले पाठ नसली. मग तुम्हाला 100% कळत नाही का तुमचे फॉर्म्युले पाठ नसतात. फॉर्म्युले पाठ असले की तुम्ही धडकन लगेच सांगितलं असतं. फॉर्म्युले पाठ असले की मनातल्या मनात तुम्हाला फॉर्म्युला आठवतो. आणि ही कॅल्क्युलेशन सुद्धा मनातल्या मनात होतं. लक्षात घ्या एवढी ताकद आहे या फॉर्म्युल्यामध्ये. इथल्या cos c प्लस cos d इज इक्वल टू 2 cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू cos c मायनस d डिवाइडेड बाय 2. तर तुम्ही मनातल्या मनात ह्याला मनातल्या मनात तुम्ही c म्हणणार. ह्याला काय म्हणणार? d म्हणणार. पहिल्यांदा c प्लस d केले की 4x डिवाइडेड बाय 2 केले की 2x उडेल. परत काय करणार? c मायनस d केले काय होणार आहे? 2x प्लस 2 बाय 3 मायनस 2x ला 2x कॅन्सल होईल. मायनस मायनस प्लस होईल 2 बाय 3 आणि ते हायस राहील तिथं. पण हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला आपल्याला अप्लाय केलाय. c म्हणजे या ठिकाणी 2x प्लस 2 बाय 3 आणि d म्हणजे ही व्हॅल्यू आहे. तर तुम्हाला ते अप्लाय करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने तिथे व्हॅल्यू. आता पुढं काय केलं? पुढं बघा आता मग 3 प्लस cos 2x पुढं काय केलं आणखी? आता cos 2x चा फॉर्म्युला वापरला. ते काय दिले तुम्हाला? cos 2x दिले. तर इथं cos 2x इंटू पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे हे जे आहे का 2 पाय बाय 3 हे जे ॲडजस्टमेंट फक्त केली. 2 पाय बाय 3 आपण कसं मांडू शकतो? तर असं मांडू शकतो बघा. हे 2 पाय बाय 3 असं म्हणलं. हे 2 पाय बाय 3 हे कसं मांडलं बघा त्यांनी? पाय बाय 3 मायनस पाय. काय होईल आता? हे सोडवल्यावर काय होईल? 3 पाय मायनस पाय डिवाइडेड बाय 3 किती झालं? 2 पाय बाय 3 आलं का? म्हणजे हे जे आहे ते आपण असं मांडू शकतो. म्हणून मी ह्या ठिकाणी असं मांडलं पाठीमागण्याच्यावर. आलं लक्षात? 3 ला 3 ॲज इट इज cos 2x ला cos 2x मायनस cos 2x ला मायनस cos 2x इथं वापरा अलाइड अँगल. कुठला फॉर्म्युला वापरा इथं? अलाइड अँगल. काय सांगतो? पाय असेल तर cos cos राहत. पाय असेल तर cos cos राहत. कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते? पाय मायनस पाय बाय 3 दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये येते. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये cos कसा असतो? निगेटिव्ह असतो. म्हणून बघा निगेटिव्ह असतो. ह्याचं उत्तर काय येईल मग आता बघा तुम्हाला? cos
पाय मायनस पाय बाय 3चं उत्तर सांगायचंय. तर मायनस कॉस पाय बाय 3 उत्तर कशावरून, तर ते आपले फॉर्म्युले वापरले आपण. हे फॉर्म्युले पाय असल्यामुळे कॉसचं कॉसच राहील. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं. मग आता इथं निगेटिव्ह उत्तर एवढ्याचं उत्तर काय आलं, एवढ्याचं उत्तर काय निगेटिव्ह कॉस पाय बाय 3. मग आता इथं निगेटिव्ह लिहिता येत म्हणून डायरेक्ट प्लस इथे काय झालं निगेटिव्ह म्हणून मायनस झालं. इथलं जे मायनस आहे ते बाहेर येऊन इथं प्लसच्या ठिकाणी मायनस केलं त्यानं, असं झालं इथे. 1/2 3 cos 2x मायनस, आता हे कशाचा फॉर्म्युला झाला तयार, आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे cos पाय बाय 3 म्हणजे किती असतं, 3 संग 18 म्हणजे 60 आहे. cos 60 किती असतं 1/2 असतं. किती असतं, ह्याची व्हॅल्यू किती आहे एवढ्याची व्हॅल्यू किती असते 1/2. तर या 2 ला 2 काय होऊन जाईल कॅन्सल. उरलं किती cos 2x लिहिलं cos 2x ला cos 2x कॅन्सल. मग उरलं किती 1/2 × 3 म्हणजेच 3/2 आलं उत्तर. असं प्रॅक्टिस पाहिजे. किती फॉर्म्युल्याला महत्व आहे बघा मॅथ्समध्ये. असं आता पुढे पहा, sin पाय बाय 10 ची व्हॅल्यू काढा म्हणजे डायरेक्ट. असं एक एक्झाम्पल 100% परीक्षेला असतं. बघा कशी व्हॅल्यू काढता येईल तर नीट समजून घ्या व्यवस्थितपणे. पहिल्यांदा काय करायचं, जे दिलंय ते पहिल्यांदा लिहायचं. याला काय म्हणलं, पाय बाय 10 म्हणजे 18 डिग्री असतं. कसं काढलं, तर पाय म्हणजे 180 असतं भागिले 10, 10 ला 0 किती आलं 18 आलं. पायची व्हॅल्यू 180 असते तर 18 डिग्री आलं. थिटा बरोबर 18 डिग्री घ्या. जर थिटा 18 डिग्री असेल तर त्याची दुप्पट केल्यावर, त्याला 2 ने गुणल्यावर 2 थिटा किती असेल 18 2 36, तिप्पट 54. थिटा काढला, 2 थिटा काढला, 3 थिटा काढला, गुणून त्याला झालं. मग आपल्याला काय पाहिजे, 2 थिटा प्लस 3 थिटा म्हणजे काय आला 90. काय आला, वी हॅव काय घेतोय आपण 2 थिटा प्लस 3 थिटा इज इक्वल टू किती दाखवलं इथं 90 डिग्री. तर हे कशावर लिहिलंय आपण, 2 थिटा प्लस 3 थिटा इज इक्वल टू 90 डिग्री म्हणतोय आपण. आणि खाली 2 थिटा इज इक्वल टू 90 मायनस 3 थिटा येते का बरोबर. ते असं का घेतलं बघा इथं बघा, हा पहिला अँगल असेल, हा दुसरा अँगल असेल, हा तिसरा अँगल असेल बरोबर. असे तुम्हाला त्या ठिकाणी अँगल दिलेले आहेत. मग आपण त्यातले 2 लहान अँगल घेऊ. काय करू, 2 आपण लहान अँगल घेऊया. किंवा वी हॅव म्हणले आपण काय केलं, 2 थिटा प्लस 3 थिटा घेतलं इज इक्वल टू 90 डिग्री आलं बरोबर. हे सपोज केलं आपण. वी हॅव आपण काय घेतलं तर 2 थिटा प्लस थिटा इज इक्वल 90 डिग्री केलं. 2 कुठल्याही अँगलची बेरीज किती घेतली, कुठल्याही 2 अँगलची बेरीज 90 असणार एवढं फिक्स केलं बरोबर. असं त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडं 18 आहे बरोबर. मग आता 2 थिटा म्हणजे काय येईल 18 दोन्ही 36 येईल. 3 थिटा म्हणजे काय येईल 54 येईल. मग आपल्याला दोन्हींची बेरीज 90 येईल असं घ्यायचं. दोन्हींची बेरीज 90 कधी येते, तर ह्या दोन्हीची बेरीज आपल्याला 90 मिळते बरोबर का. बघा तुम्ही करून 54 अधिक 36 किती होते 90 होते. 54 मध्ये 36 मध्ये 90. कशा कशाची 90 बेरीज येते 90 डिग्री. तर 2 थिटा आणि 3 थिटाची बेरीज किती येते 90 डिग्री येते. म्हणून आपण 2 थिटा प्लस 3 थिटा किती घेतला, दोन्हीची ऍडिशन किती घेतली 90 डिग्री घेतली. म्हणून या ठिकाणी 90 डिग्री झालं. ओके. परत 2 थिटा इज इक्वल टू 3 थिटाला इकडे पाठवू म्हणजे 2 थिटा इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 90 मायनस 3 थिटा मिळाला. ओके चलो पुढे आता म्हणजे काय, म्हणजे काय होईल, दोन्ही बाजूचा इथं 2 थिटा आले, दोन्ही बाजूचा काय घेऊ आपण साइन फंक्शन घेऊ. आपल्याला मिळाले 2 थिटा इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 3 थिटा असं मिळालं. मग आपण काय करू, ह्याचं पण साइन घेऊ, ह्याचं साइन घेतलं आणि ह्या बाजूचं पण काय घेऊ आपण साइन घेऊया. दोन्ही बाजूचं साइन फंक्शन घेतलं आपण. साइन घेतलं, ह्याचा 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 sin थिटा cos थिटा. आपल्याकडे ह्याचा कसा कुठला फॉर्म्युला आहे आलाड अँगल. काय आलाड अँगल सांगतो आपला 90 म्हणजेच काय असतं पाय बाय 2 आणि इथं 3 थिटा. काय आलाड अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आले पाय बाय 2 प्लस मायनस काहीतरी पाय बाय 2 मायनस थिटा. पाय बाय 2 मधून काहीतरी वजा केलं मी कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलो पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलो. अरे तुम्हाला क्वाड्रंट जर येत नसतील का इथं पाय बाय 2 आहे, यातनं काहीतरी वजा केलं मी पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलो ना.
अँगल काहीतरी वजा केला काही असू द्या, पहिल्या क्वाड्रंटमध्ये साईन कसा असतो पॉझिटिव्ह, म्हणून याचं उत्तर साइन 3. डायरेक्ट काय आलं हा इथं. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो मग साइन, डायरेक्ट साइनचं कॉस होईल, कॉस ह्याचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट इथं लिहिला. ओके, तर ह्याचं उत्तर काय आलं मग कॉस 3 थीटा. आलाड अँगल वापरून इथपर्यंत आपण. पण कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, काय आहे तो 4 cos क्यूब मायनस 3 cos. झालं. परत काय करता येईल पुढे आपल्याला बघा, तर परत थोडीशी ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपण करूया. कशी ऍडजस्टमेंट करता येईल बघा. आता हे 4 cos क्यूब या ठिकाणी दिलेलं आहे, इथं मायनस 3 sin cos दिलेलं आहे. आता आपल्याला काय काय कॅन्सल करता येईल, ह्याच्यामधून आपल्याला काय कॉमन काढता येईल, cos कॉमन काढता येईल. बरोबर. बघा हे बाजूला काय इथं 2 sin थीटा cos थीटा आहे, इकडे काय आहे cos cos दिसतंय 4 cos थीटा ब्रॅकेटमध्ये cos स्क्वेअर थीटा मायनस 3. cos ला cos कॅन्सल. उरलं काय 2 sin थीटा इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थीटा मायनस 3. बरोबर असं आलं. आता इथं थोडंसं चुकलेलं आहे. काय चुकलेलं आहे, इथं कंस द्यायचा राहिलेला आहे त्यांच्याकडून. बरोबर, इथं कंस द्यायचा त्यांच्याकडून राहिलेला आहे, त्यांनी कंस असं द्यायला पाहिजे होता. बरोबर, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यांच्याकडून. मग आता आपण पुढं काय करूया, तर 2 sin थीटा इकडं आहे असंच ठेवूया. 4 परत आपण ह्याची व्हॅल्यू वापरूया. cos म्हणजे काय असतो 1 मायनस साइन स्क्वेअर असतो मायनस 3 असं. परत पुढं 4 इंटू आता हे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस 3 हे असं होईल. काय होईल याचं कॅल्क्युलेशन मग केल्यानंतर सोडवा. 4 न गुणायचं, सॉरी 4 ने 3 मायनस बाहेर राहते पूर्णपणे. 1 मिनिट. तेव्हा इकडं बघा हे आपलं cos थीटा आहे, ह्याला असंच राहू दे, याचा काय बाहेर संबंध नाही. इथं हे आपला फॉर्म्युला ह्याचं ह्यालाच राहू दे, ह्याचं याला राहू द्या. ह्यातनं cos बाहेर निघले आहेत आपलं दोन्हीमधनं. बघा हे दोन्हीमधनं बाहेर निघले, कॅन्सल करून गेले ती. इथं इथनं यातनं cos बाहेर काढले, इथनं cos केले, cosला cos इकडे एक कॅन्सल होऊन जाईल, इथं राहिले असं आलं. पण ह्याची व्हॅल्यू टाकावर काय येते बघा. हे स्टेपला इथं जी स्टेप आहे ह्यातनं काय केलं 4 cos जर बाहेर काढलं तर आतमध्ये 4 cos स्क्वेअर थीटा मायनस 3 राहते आणि इकडं 2 sin थीटा cos थीटा होतं. तर हे cos थीटाला cos थीटा गेलं, फक्त एवढं राहील असं असं राहील. पण आपल्याकडे cos स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, काय आहे तो फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर आहे. तर 1 मायनस साइन स्क्वेअरनं पुढं सोडवा. शेवटची स्टेप होती मला वाटतं, शेवटचे 1 2 3 स्टेप राहिलेत, करा तेवढं पूर्ण.